मयांचं काय? भेटलो ना, त्यालाही सांगितलं की उद्या सकाळपर्यंत मला 2 कोटी रुपये हवेत. मोबदल्यात मी धुरंधर आणि धुरंधरचे माझे शेअर्स फॉरगो करायला तयार आहे. त्याला आनंदच झाला असेल. आणि मला त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य व्यतिरिक्त काही दिसलं नाही. पण त्याने काही विचारलं नाही तुला की अचानक एवढे पैसे तुला कशासाठी हवेत, काय गरज लागली? तुझ्याकडे अचानक कोणी 2 कोटी रुपये मागितले तर तू नाही का विचारणार? मग काय सांगितलंस त्याला? त्याला म्हटलं कारण विचारू नकोस आणि मी कारण सांगू शकत नाही. त्यानंतर फारशी चर्चा नाही झाली. विक्रम, एवढं सगळं करून देवी आपल्याकडे सुखरूप परत येईल ना? पण त्या हलकटाला पैसेच हवेत ना. पैसे दिल्यावर देवी येईल परत. दोन वरी. मयंक पैसे कधी देणार आहे? उद्या सकाळी आम्ही पुण्यात भेटणार आहोत. मला सकाळी लवकर निघावं लागेल. विक्रम खरंच कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये, पण काय ते तू सांगत नाहीये. नेमकं काय बोलणं झालं तुमच्यात? काही नाही, एवढंच म्हणाल की वाड्यावर चाललोय, उद्या फोन करेल. फक्त एवढं सांगण्यासाठी तू मुंबईला आला होता? आणखी काही महत्वाची कामं आहेत असं म्हणाला. कसली कामं? नाही सांगितली त्यानं. मला फक्त 5 मिनिटासाठी येऊन भेटला नाहीये तू. खरंच कुठल्या तरी मोठ्या अडचणीत असावा. आय डोंट केअर. या जगात सगळ्यात जास्त अडचणीत मी आहे. मूर्खासारखी इथे बसून त्याची वाट बघतेय. गुड मॉर्निंग विक्रम. विक्रम काय रे, तू अजून झोपलायस? अरे माझी मुलगी जर किडनॅप झाली असती ना तर मला झोपच लागली नसती कधीच. बहुतेक तुझ्या मुलीवर तेवढं प्रेम दिसत नाहीये जेवढं मला वाटलं होतं. अरे उद्या जर तिचं काही बरं वाईट झालं तर तुला त्याची काहीच फिक्री वाटत नाहीये. फालतू जजमेंट पास करू नकोस. फोन कशाला केला होतास? वेकअप कॉल. तुला जायचंय ना पुण्याला? चल 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 चल, लवकर तयार हो. विक्रम, आयुष्यात एक नियम लक्षात ठेव. गरजवंतानं मदत करणाऱ्याला वाट पाहायला लावू नये. सो आता पटापट तयार हो. पुण्याला जा. पुण्याला जाऊन तुझ्या मित्राला भेट आणि नंतर 12 वाजता मला भेट. आहे की नाही? साधं सरळ सोपं आयुष्य. 12 वाजता कुठे भेटायचं? ते मी तुला 11:15 वाजता सांगेन. चल, फोन ठेव आता. मीही आतुरतेनं वाट बघतोय. 12 वाजायची. गुड बाय विक्रम. हॅलो. कसे आहात बाबा? मी बरा नाहीये. काय नाही ना, कालपासून तुझा फोन नाही. अहो, तुम्हाला सांगितलं ना, इकडे नेटवर्क नाहीये. आता सुद्धा मी इतक्या लांब आले चालत, तेव्हा फोन लागलाय. बाबा, मी हे सांगायला फोन केला की आम्ही बहुतेक आज रात्री येऊ परत. बहुतेक का? म्हणजे तसं विक्रम म्हणाला नाहीये, पण माझाच अंदाज आहे. मला वाटतं त्याचं काम संपत आलंय. आत्ता तहसीलदाराला भेटायला गेलाय तो. तिकडनं आला की बहुतेक निघू आम्ही. बर. उपकार विसरायचं तर सोडच, तुझे उपकार मी फेडू नाही शकणार. तू अजूनही सांगणार नाहीयेस हे सगळं का आणि कशासाठी? जेव्हा सगळं संपेल तेव्हा सांगेन ना. केव्हा संपणार आहे? आज दुपारपर्यंत होपफुली. सह्या कुठे करायच्या? कसली सही? धुरंधर आणि धुरंधरचा माझा शेअर मी तुझ्या नावावर करतोय. त्या मोबदल्यातच तू ते सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये विक्रम. आणि सही कुठेही करायची नाहीये तुला. पण मयंक, नालायक असलो तरी प्रकाश धुरंधरांचा मुलगा आहे, गिधाडाचा नाही. अरे पण हे पैसे? ते मी पण कोणाकडून तरी मागूनच आणलेत. पण त्याची काळजी तू आता करू नकोस. आधी या प्रकरणातून बाहेर निघ, मग बघू. मी निघतो, मला उशीर होतोय. विक्रम, काहीतरी विसरतोस. काय?
नैना, नैना, विक्रम, नैना, काय झालं? आतमध्ये कशी काय? तू गेल्यावर तो इथे आला. त्याने मला बंदूक दाखवली आणि म्हणाला चुपचाप खोलीच्या आत जा, नाहीतर मी आत गेले. त्याने दार लावून घेतलं आणि तिकून गेला. त्यांनी काही केलं नाही ना तुला? फक्त म्हणाला सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, पण तुम्ही मोकळे असताना काही उद्योग करू नयेत म्हणून. थांब, मी पाणी आणतो तुला. नको नको, पैशाचं काय झालं? पैसे मिळाले? हो, पैसे दिलेत माहिती. Thank God. काही बोलला? काही नाही. त्यांनी पार्टनरशिपच्या पेपरवर सह्या सुद्धा नाही घेतल्या. म्हणजे या पैशांच्या बदल्यात तुझा शेअर त्यांनी? मला म्हणाला की तुझ्या अडचणीत आहे, त्यातून बाहेर ये, मग बघू आपण. खरं तर अडचणीतच माणूस कळतो. आपण त्याला काय समजत होतो आणि